नीलम गोऱ्हेंनंतर योगेश कदमांच्या निशाण्यावर पण आता मातोश्री आहे। लोकसभा, विधानसभा, पालिका निवडणुकांसाठी मातोश्रीचं वेगवेगळं रेट कार्ड आहे। राबणाऱ्याला नाही, गिफ्ट देणाऱ्याला तिकीट मिळतं असं योगेश कदम यांनी म्हटलंय। नीलमताईंनी सांगितलेलं तथ्य डावलता येणार नाही असाही दावा त्यांनी केलाय। पण तिकीट वाटपासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला जर का विधानसभेची तिकीट हवी असेल तर तिथला त्या मतदारसंघामध्ये राबणाऱ्या शिवसैनिकाला ते कधी विचारत नव्हते, परंतु एखादं तिथे चांगलं गिफ्ट आणून दिलं की लगेच त्याला तिकीट जाहीर व्हायची किंवा लगेच त्याला तिकीट दिली जायची आणि तिथे मेहनत घेणाऱ्या शिवसैनिकाला तिथे किंमत नव्हती। तर आपण पाहिलं, राज्यमंत्री योगेश कदम यांनी अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे। नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनामध्ये जे उद्गार काढलेले होते त्यालाच कुठेतरी अधोरेखित करत योगेश कदमांच्या निशाण्यावरती सुद्धा आता मातोश्री असल्याचं दिसतंय। लोकसभा, विधानसभा, पालिका निवडणुकांसाठी मातोश्रीचं वेगवेगळं रेट कार्ड असतं अशा पद्धतीचा दावा त्यांनी केलाय। राबणाऱ्याला नाही तर गिफ्ट देणाऱ्याला तिकीट मिळतं असंही त्यांनी जाहीरपणे म्हटलेलं आहे। नीलमताईंनी सांगितलेलं तथ्य डावलता येत नाही असंही त्यांनी कुठेतरी म्हणत नीलम गोऱ्हे यांनी जे भाष्य केलं होतं ते अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। दिल्लीमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनामध्ये नीलम गोऱ्हे यांची मुलाखत होत असताना त्यांनी काही दावे केले होते। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीतले हे दावे होते आणि त्यानंतर एक प्रचंड मोठं आरोप प्रत्यारोपांचं राजकारण गेले 2 दिवस सातत्याने पाहायला मिळतंय। या बाबतीमध्ये संजय राऊतांनी नीलम गोऱ्हेंवरती विविध पद्धतीचे आरोप केले, त्यानंतर दोन्ही शिवसेना एकमेकांना भिडल्या आहेत आणि विविध नेते आणि कार्यकर्ते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।